तर आजचा आपला पहिला शब्द आहे सेल. सेल म्हणजे पेशी. पेशी म्हणजे सजीवांचा सर्वात लहान भाग, दॅट इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ लाईफ. दुसरा शब्द आहे टिश्यू. टिश्यू म्हणजे ऊतक. ऊतक म्हणजे समान पेशींचा समूह, दॅट इज ग्रुप ऑफ सिमिलर सेल्स. तिसरा शब्द आहे ऑर्गन. ऑर्गन म्हणजे अवयव. अवयव म्हणजे शरीराचा कार्य करणारा भाग, दॅट इज बॉडी पार्ट विथ अ फंक्शन. चौथा शब्द आहे ॲटम. ॲटम म्हणजे अणु. अणु म्हणजे पदार्थाचा लहान कण, दॅट इज स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर. पाचवा शब्द आहे मॉलिक्यूल. मॉलिक्यूल म्हणजे रेणू. रेणू म्हणजे अणूंचा समूह, दॅट इज ग्रुप ऑफ ॲटम्स. सहावा शब्द आहे फोर्स. फोर्स म्हणजे बल. बल म्हणजे ढकलणे किंवा ओढणे, दॅट इज पुश ऑर पुल. सातवा शब्द आहे एनर्जी. एनर्जी म्हणजे ऊर्जा. ऊर्जा म्हणजे काम करण्याची क्षमता, दॅट इज ॲबिलिटी टू डू वर्क. आठवा शब्द आहे रिॲक्शन. रिॲक्शन म्हणजे अभिक्रिया. अभिक्रिया म्हणजे नवीन पदार्थ तयार होणे, दॅट इज फॉर्मेशन ऑफ न्यू सबस्टन्स. नववा शब्द आहे इक्वेशन. इक्वेशन म्हणजे समीकरण. समीकरण म्हणजे समानता दाखवणारी मांडणी, दॅट इज स्टेटमेंट ऑफ इक्वॅलिटी. आणि दहावा शब्द आहे ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण म्हणजे पृथ्वीची ओढ, दॅट इज अर्थ पुलिंग फोर्स. थँक यू.